शुक्रवार दिनांक 7 ऑगस्ट 2026 रोजी संभाजीराव शिंदे विद्यामंदिर बीडी घरकुल येथे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचा 89व्या जयंतीनिमित्त जयंती सप्ताह विद्यालयाच्या प्रांगणात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला। या जयंती उत्सवानिमित्त प्राथमिक विभागाकडून आंतरशालेय सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी संस्था संचालिका डॉक्टर राधिकाताई चिलका यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। योग शिक्षिका शकुंतला हिप्परगी यांनी परीक्षक म्हणून कार्य पाहिले। या स्पर्धेत परिसरातील विविध शाळांतील 350 मुलांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेतील विजेते गट व शाळा याप्रमाणे इयत्ता 1ली ते 5वी मुली प्रथम क्रमांक राघवेंद्र स्वामी प्राथमिक विद्यालय विडी घरकुल, द्वितीय क्रमांक SVCS प्राथमिक विद्यालय अक्कलकोट रोड, तृतीय क्रमांक राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय विडी घरकुल, उत्तेजनार्थ रजभरे उर्दू शाळा। इयत्ता 1ली ते 5वी मुले प्रथम क्रमांक राघवेंद्र स्वामी प्राथमिक विद्यालय विडी घरकुल, द्वितीय राजर्षी शाहू प्राथमिक विद्यालय विडी घरकुल, तृतीय रजभरे प्राथमिक उर्दू शाळा विडी घरकुल, उत्तेजनार्थ नीलकंठेश्वर प्राथमिक शाळा साखरपेठ सोलापूर। इयत्ता 6वी ते 8वी मुले प्रथम क्रमांक SVCS हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर, द्वितीय राजर्षी शाहू हायस्कूल सोलापूर, तृतीय राघवेंद्र स्वामी हायस्कूल विडी घरकुल सोलापूर, उत्तेजनार्थ अरिहंत हायस्कूल विडी घरकुल सोलापूर। 6वी ते 8वी मुली प्रथम SVCS हायस्कूल अक्कलकोट रोड सोलापूर, द्वितीय राजर्षी शाहू हायस्कूल, तृतीय क्रमांक अरिहंत हायस्कूल विडी घरकुल, उत्तेजनार्थ राज मेमोरियल हायस्कूल विडी घरकुल सोलापूर। या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शिका मारपल्ली मॅडम यांनी प्रास्ताविकेतून स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेबांच्या कार्याची माहिती सांगितली। यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक बंडे सर, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख भटकर सर यांची प्रमुख उपस्थिती होती। घरकुल परिसरातील योग शिक्षिका शांता संगा मॅडम यांचीही उपस्थिती कार्यक्रमास लाभली। कार्यक्रम प्राथमिक विभागाच्या मार्गदर्शिका श्रीमती मारपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला। यावेळी डॉक्टर राधिकाताई चिलका यांनी उपस्थित स्पर्धकांना आरोग्य व योग याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले। जामदार मॅडम यांनी सूत्रसंचालन केले। बडगिरी मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानले।